आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। सकाळी काल्याच्या कीर्तनावरून येत असताना सहज पेपर उचकला आणि पेपर मध्ये कमीत कमी आजच्या पुण्यनगरी आणि लोकमत मध्ये 12 बलात्काराच्या बातम्या पाहिल्या, 3 हुंडाबळीच्या बातम्या पाहिल्या। खऱ्या अर्थानं आज कोणताही पान उघडलं तर अत्याचार, स्वैराचार, बलात्कार आणि हुंडाबळीची प्रकरण जर समोर दिसत असतील तर आज रक्षाबंधन आहे। आज रक्षाबंधन आहे। रक्षाबंधनच्या निमित्तानं एक गोष्ट सांगतो महाराज, रक्षाबंधन हा फक्त सण नाही हो। रक्षाबंधन हा फक्त सण नाही, कारण रक्षाबंधन हा एक भाव आहे। रक्षाबंधनला आपण धर्मशास्त्रानुसार नारळी पौर्णिमा असंही म्हणतो। अरे सण आहे आज वर्षाचा, आहे रक्षाबंधनांचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवाळण्याचा। जसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तू मला, ओवाळते भाऊराया औक्ष माझे लाभो तुला। हा धागा नाही नुसता, हा बंद तुझा माझा, तुझ्या विना हा सण आहे सुना सुना, आहे सुना सुना। अहो रक्षाबंधन म्हणजे काय आहे? भावा बहिणीचं नातं असतं कसं? अहो भाऊ म्हणजे खऱ्या अर्थानं भाऊ म्हणजे भक्ती आहे, तर बहीण म्हणजे शक्ती आहे। भाऊ म्हणजे कर्तव्य आहे, तर बहीण म्हणजे वात्सल्य आहे। भावा बहिणीचं प्रेम कसं असतं हे कृष्ण आणि द्रौपदीकडे पाहून समजतं। भावा बहिणीचं प्रेम कसं असतं हे माझे ज्ञानोबा माऊली आणि मुक्ताई राणीकडे पाहून समजतं। खऱ्या अर्थानं भावा बहिणीचं प्रेम कसं असतं हे माझ्या शिवरायांकडून आणि शिवचरित्रातून खऱ्या अर्थानं आम्हाला समजतं। ज्या दिवशी आता रक्षाबंधन, ज्या वेळेस रक्षाबंधनला आपल्या भावाकडे जाल ना, फक्त 1 वर्ष माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ताईंनी आपल्या भावाकडे साडी न मागता फक्त एक भेटवस्तू मागितली ना, या महाराष्ट्रातली प्रत्येक घरामध्ये खऱ्या अर्थानं पुन्हा स्वराज्य उतरल्याशिवाय राहणार नाही। पण तेवढी एक मागणी करावी ही मागणीच्या निमित्तानं विनंती करतो। त्यासाठी एक शिवचरित्रातला प्रसंग आहे, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका। भावा बहिणीचं नातं नेमकं काय असतं? अरे ज्यावेळेस राजांनी समोर पाहिलं आणि राजांना जाणीव झाली स्वराज्य बहरायला हवं, स्वराज्यावर तळत चढायला हवं, पण त्याच वेळेस सामने दिसलं कल्याण, हे कल्याणची लूट व्हायला हवी आणि आबाजी सुंदर नजर गेली, आबाजी निघायला हवा, निघायला हवा, कल्याण काबीज व्हायला हवा। आणि त्याच वेळी आबाजीने सांगितलं राज हो खऱ्या अर्थानं तुमची हान घेऊन सांगतो राज चालवतो आणि खऱ्या अर्थानं कल्याण काबीज करूनच येतो। पाहता पाहता आबाजी कल्याणकडे नजर टाकली। भयान काळ रात्री 12-12:30 सुमार होता, पाऊस कोसळत होता आणि याच भयान पावसामध्ये पाहता पाहता निवडक मावळ्यांबरोबर आबाजी वेगानं कल्याणमध्ये घुसला। कापाकापी सुरू झाली, तलवारीवर तलवार बरसली, रक्तात चिळकांडे हातांचा हौदोस पेटला आणि पाहता पाहता पहाटपर्यंत कल्याण काबीज झाला। सोनं नाणं संपत्ती काबीज झाली आणि नेमका त्याच वेळी आबाजी सोंदेवाची समोर नजर गेली। याच कल्याणच्या सुभेदाराची सून लावण्य खनी सून पाहिली आणि आबाजीने मनोमन विचार केला, एवढं सौंदर्य, अफाट सौंदर्य आजपर्यंत कधी दृष्टीच पडलं नाही, पण एवढी लावण्य खनी स्त्री जर माझ्या राजाची दासी असेल तर? आणि एवढाच विचार मनात आला आणि आबाजीने कल्याणच्या सुभेदाराची सून कैद केली। पाहता पाहता ती राजांच्या समोर नजराणा म्हणून पेश केली। राजे सिंहासनावर स्वार झालेले आहे। आबाजीने आतमध्ये प्रवेश केला, आबाजीने मुद्रा केला, राजे उतरले। आबाजी कल्याणची मोहीम फत्ते झाली आणि आबाजीने सांगितलं हो आपल्या आशीर्वादाने मोहीम फत्तेची। पण त्याच वेळी आबाजी उतरला, राज तुमच्यासाठी एक भेटवस्तू आणली जी। आणि राजांनी एक वेळा आबाजीकडे पाहिलं, आबाजीने 2 टाळ्यांचा आवाज दिला आणि पाहता पाहता सेवेकरी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला घेऊन हजर झाले। तशी राजांची नजर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेवर गेली आणि राजांनी खाली पाहिलं, राजांचे डोळे लालबुंद झाले। रागाचा कटाक्ष पाहता पाहता आबाजीवर पडला आणि पुन्हा समोर नजर गेली, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या पायांजवळ म्हणजे चरणांजवळ पाहिलं आणि राजांच्या मुखातून बोल उमटले, अरे अशी कामूची माता आहे सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती वदले छत्रपती। अरे अशीच आमची तुमच्यासारखी सुंदर माता आहे। पाहता पाहता रागाचा कटाक्ष आबाजीकडे पाहिला आणि सांगितलं, आवाज आहे या उपर अशी दुस्तारकी झाली तर मृत्यूदंडात पात्र ठरवावा। आबाजी ही तर आमची बहीण आहे आणि आमच्या बहिणीचा हा अपमान, आमच्या भगिनीला पुन्हा साडी चोळी देऊन पालखीत माघारी घेऊन जा। आणि पाहता पाहता आबाजी सोंदेव वाजत गाजत या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला कल्याणमध्ये घेऊन गेले।
जर विचार करा, हीच कल्याणच्या सुभेदाराची सून जर यवनांच्या हाती लागली असती तर यवनांच्या टोळक्याने तिच्या अब्रूची लक्तर वेशीला टांगली असती. पण माझ्या राजानं पुन्हा स्वाभिमानाने तिला माघारी पाठवलं. अरे माघारी गेल्यावर याच कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला तिच्या नवऱ्यानं विचारलं, तुला तर त्या शिवा नावाच्या काफिरानं पळवलं होतं, बोल तुझ्यावर अन्याय अत्याचार झाले नाहीत का? उत्तर कानाचे पडदे उघडे ठेवू नाही का? अरे या कल्याणच्या सुभेदारच्या सुनेनं सांगितलं, अरे कौन कहता है मुझे भगाया गया, कौन कहता है मुझे चुराया गया? अरे मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी, फक्र होता है मुझे मेरे साथ के हाथ से हुआ, इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला, शिवा जैसे भाई मिला. आपल्या दादाला उवळताना एवढाच प्रसंग सांगा आणि दादाला एकच सांगा, दादा स्वतःला शिवभक्त म्हणवतो दादा, स्वतःला शिवभक्त म्हणवतो दादा. मग का होतात रे दिवसा ढवळ्या, मुलींवर अन्याय अत्याचार बलात्कार आणि स्वैराचार? दादा अरे गाडीवर शिवभक्त लिहितोस आणि दिवसभर कॉलेजच्या बाहेर इतरांच्या आया बहिणींकडे मात्र वासनेच्या लाल टपकत त्यांच्या मागे फिरत राहतोस. असं कसं चालेल दादा? मला मात्र ताई म्हणतोस पण शब्द थोडा खालचा आहे पण वास्तव आहे. अरे कुणाच्या तरी बहिणीला आयटम बोलून मोकळा होतोस, असं कसं चालेल दादा? दादा अरे दादा माझ्या समोर उभा राहिला की मान झुकून उभा राहतोस, पण रस्त्यानं चालताना कुणाच्या तरी बहिणीकडे वासनेच्या नजरेनं पाहतोस, असं कसं चालेल दादा? अरे खऱ्या अर्थानं माझ्याकडे कोणी वाईट नजर केली त्याला मोडेपर्यंत मारतोस आणि तूच कुणाच्या तरी बहिणीकडे मात्र खऱ्या अर्थानं वाईट नजरेने पाहतो, असं कसं चालेल दादा? अरे ती सुद्धा कुणाची तरी आई बहीण आहे ना दादा. स्वतःला शिवभक्त म्हणवतोस ना रे, मग शिवभक्त म्हणतात कुणाला? ऐक दादा, ऐक दादा, या रक्षाबंधनची एवढीच भेट दे दादा, ऐक. अरे खऱ्या अर्थानं जो स्त्रीला समानतेची वागणूक देतो ना तो खरा शिवभक्त, घरातल्या स्त्रीला सन्मानाची वागणूक देतो ना तो खरा शिवभक्त. गाडीवर जसा शिवभक्त लिहितो तसा अंतःकरणामध्ये शिवरायांचे विचार जोपासतो ना तो खरा शिवभक्त. आया बहिणींच्या आबरूला हात घालणाऱ्या नराधामाचे हातपाय कलम करतो ना तो खरा शिवभक्त. खऱ्या अर्थानं कोणत्याही स्त्रीकडे आपली आई बहीण आणि खऱ्या अर्थानं माऊली म्हणून पाहतो तो खरा शिवभक्त. शिवरायांच्या चरित्रातून स्वतःचं चारित्र्य घडवतो ना तो खरा शिवभक्त. दादा तुझ्याकडून कॅडबरी नको रे दादा, तुझ्याकडून साडी नको रे, तुझ्याकडून कोणतंच भेट वस्तू नको रे, फक्त असा शिवरायांना अभिप्रेत असणारा शिवभक्त हो दादा. हीच या रक्षाबंधनची मागणी करते. एवढंच फक्त मागणं माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ताईनं आपल्या दादाकडे जर मागितलं ना, विचार करा अवघ्या 2 वर्षामध्ये रात्रीच्या 12 वाजता सुद्धा अनवाणी पायानी आणि रस्त्यावर कोणी नसतानाही माझ्या महाराष्ट्रातली प्रत्येक ताई स्वाभिमानानं आनंदाने रस्त्यावरून चालेल, कारण तिला खात्री असेल हा माझ्या शिवभक्त दादांचा महाराष्ट्र आहे, माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे. त्या दिवशी रक्षाबंधन एक दिवस नाही तर खऱ्या अर्थानं स्वराज्य उतरल्यामुळं रोजच साजरा होईल. तो दिवस यावा ही अपेक्षा, एवढ्या 2 अपेक्षा व्यक्त करतो. अधिकचा वेळ झालेला आहे. खऱ्या अर्थानं एकच गोष्ट सांगेल, संतांची संगती जीवनामध्ये मिळाली तर 6 रोग दूर होतील. काम, क्रोध, मोह, माया, लोभ, मत्सर हे